नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत अरे. हा प्रोग्रॅमिंगमधील खूप महत्त्वाचा बेसिक विषय. इंटरव्ह्यू असो वा कोडिंग प्रॅक्टिस, अरे नीट समजले नाही तर पुढे खूप अडचणी येतात. तर चला अगदी सोप्या उदाहरणात सुरुवात करूया. अरे म्हणजे काय? व्हॉट इज ॲन अरे? लिस्ट ऑफ एलिमेंट्स. अरे इज अन कंटेनर फॉर स्टोरिंग व्हेरिएबल्स. अरे म्हणजे एका प्रकारची अनेक मोलाची माहिती एका रांगेत नीट ठेवायची पद्धत. समजा आपल्याकडे 5 मित्रांची नावं आहेत. एक वेगळा व्हेरिएबल बनवला तर 5 वेगळ्या व्हेरिएबल्स लागतील. पण अरे वापरलं तर ही सगळी नावं एकाच ठिकाणी एकामागे एका इंडेक्सने ठेवता येतात. चला तर आपण आता समजून घेऊया. जर समजा तुमच्याकडे 5 मित्र आहेत आणि तुम्हाला त्यांची नावं स्टोअर करायची. जर तुम्हाला समजा जर असं स्टोअर करायचं असेल तर इंट राम, इंट श्याम अँड इंट सॅम, इंट्स अँड ॲज बोन. ठीक आहे. तर जर म्हणून आपण अरेचा वापर करतो. कारण जर आपण असं मला समजा सांगा आता एक नाव हे करायचं होतं, स्टोअर करायचं असेल तर ठीक आहे आपण व्हेरिएबल. 2 नाव करायचं असेल तर ठीक आहे आपण तुम्ही म्हणाल की बाबा आम्ही 5ची पण बनवू. पण जर तुम्हाला जेव्हा तुम्ही कंपनीत काम करसाल किंवा मोठा डेटा तुम्हाला जर स्टोअर करायचा असेल तर तुम्हाला असं इतक्या वेळा इतके व्हेरिएबल्स वापरणं तुम्हाला शक्य आहे का? त्यात मेमरी पण जास्त जाते. त्यामुळं मग आपण काय करतो, आपण अरेचा वापर करतो. तर अरेमध्ये आपण काय करू शकतो, एकाच लाईनीत एका इंडेक्सच्या मागे अशी 5 मित्रांची किंवा अशा अनेक आपण ज्या म्हणजे अनेक कुठलाही डेटा असतो तो एकाच्या मागे एक अरेमध्ये आपण स्टोअर करू शकतो. दैनंदिन उदाहरण, जर शाळेत बाकावर सगळे विद्यार्थी सलग बसतात तसंच अरेमध्ये डेटा सलग मेमरीमध्ये. आता शाळेत तुम्हाला सांगतो तर बाकात कसं विद्यार्थी एकाच्या मागे एक बसतात, तसंच अरेमध्ये सुद्धा सेमच आहे. त्यामध्ये डेटा एकाच्या मागं मेमरीमध्ये सलग मेमरीमध्ये फिट होतो. तर आता दुसरं, अरे का वापरायचं? तर जर आपल्याला 100 नंबर स्टोअर करायचे असतील तर 100 वेगवेगळे व्हेरिएबल्स घेणं शक्य नाही. अरेमध्ये आपण हे सगळे नीट ठेवू शकतो. यातील प्रत्येक घटक इंडेक्सने पटकन मिळतात. म्हणूनच अरेमधून डायरेक्ट ॲक्सेस मिळतो. आता मी तुम्हाला सांगते. इथं बघा, इथं हा मी हे जो आहे काय म्हणते हा अरे असं दाखवलं. आता अरेचा सिंटॅक्स कसा असतो, अरे इनिशियलाइज करण्याचा सिंटॅक्स इंट ARR असं एक स्क्वेअर ब्रॅकेट नंतर असं, आणि हे जरा माझ्याकडून चुकलेले लिहिताना कर्ली ब्रेसेस आणि आपल्याला जे काही इंटीजर असो किंवा काही असो ते स्टोअर करायचं ते असं. आणि तुम्ही अशी पण सुरुवात करू शकता अरेची. तर पहिला आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये अरे म्हणजे काय, अरे का वापरायचा हे आपल्या साध्या सोप्या मराठी भाषेत समजून घेऊया. आणि अरेचे फायदे काय आहेत तर काय अरे पटकन ॲक्सेस करता येतो, सगळा डेटा सलग आणि नीट स्टोअर होतो. पण अरेची एक गोष्ट असते की अरेची जी साईज असते ना ती फिक्स असते मित्रांनो. म्हणजे आपण जर समजा मी इंट 5 असं काहीतरी ARR 5 असं जर आपण डिक्लेअर केलं तर मी 6 एलिमेंट म्हणजे मी 5 जर डिक्लेअर केलं तर 0, 1, 2, 3, 4 आणि 5 असे 6 एलिमेंट स्टोअर करू शकते. कारण अरेमध्ये इंडेक्सिंग जे असतं ते 0 पासून स्टार्ट होतं. हे लक्षात ठेवा, अरेमध्ये इंडेक्सिंग 0 पासून स्टार्ट होतं. पण जर मला 7वा एलिमेंट स्टोअर करायचा असेल तर मी करू शकणार नाही. कारण अरेमध्ये 5 जेवढा असं अरेमध्ये साईज ही फिक्स असते. प्रत्येक घटक काढायचा असेल किंवा त्यातून रिमूव्ह करायचा असेल आणि जर तो इन्सर्ट करायचा असेल तर वेळ लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अरेमध्ये स्टोअर करताना असते की इलेमेंट जे असतात अरेमधले जे इलेमेंट्स असतात ते सगळे सेम असायला पाहिजेत, सेम डेटा टाईपचे असायला हवेत. म्हणजे कसं की जर इंटिजर असेल तर तुम्ही इंटिजर स्टोअर करू शकता.
किंवा जर कॅरेक्टर असतील तर तुम्ही कॅरेक्टर स्टोअर करू शकता. असं म्हणजे हेट्रोजिनियस डेटा टाईप तुम्ही त्यामध्ये स्टोअर करू शकत नाही, होमोजिनियस डेटा टाईपच तुम्हाला स्टोअर करू शकतो. आता मित्रांनो, आज आपण अरेची बेसिक ओळख पाहिली, पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अरेवरचे ऑपरेशन म्हणजे सर्च, इन्सर्ट, डिलीट आणि सॉर्टिंग शिकणार आहोत आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी. पण आपण असा प्रयत्न करूया की पहिला आपण ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या समजून घेऊया. आता आपण जरा इंग्रजीमधनं जरा ओव्हरव्ह्यू घेऊया काय शिकलो त्याचा. पहिलं तर व्हॉट इज अन अरे. लिस्ट्स ऑफ एलिमेंट. अरे इज अन कंटेनर फॉर स्टोरिंग व्हेरिएबल्स. वी कॅन स्टोर मल्टिपल एलिमेंट्स इन टू इट. कंटिन्युअस मेमरी लोकेशन. इंडेक्सिंग स्टार्ट फ्रॉम 0 आणि म्हणजे इंडेक्सिंग आपलं 0 पासून स्टार्ट होतं आणि एंडला आपण n-1 असं हे करतो. आणि आता मी तुम्हाला सांगते, जर आलेमध्ये मेमरीमध्ये आता कसं स्टोअर होतं ते बघा. एक्स जर समजा तुमचा पहिला एलिमेंट एक्स आहे, तो जो दुसरा एलिमेंट आहे तो कंटिन्युअस मेमरी लोकेशन म्हणजे त्याच्यानंतर सलग x+1 जो आहे एलिमेंट म्हणजे जर 0, आता बघा 0 असेल तर हे x, पण 1 आहे तो ह्याच्यानंतर स्टोअर होणार, म्हणजेच त्यालाच आपण म्हणायचं कंटिन्युअस मेमरी लोकेशन. आणि x+2 इथं, मग x+3 अशा प्रकारे हे होतं. आता ॲरेला प्रिंट कसं करायचं अरेचं एलिमेंट, तर हा मी जावातला सिंटॅक्स लिहिलेला आहे. तुम्ही सिंटॅक्सचा एवढा विषय नाही, फक्त लॉजिक. आणि तुम्हाला जर समजलं की अरे म्हणजे काय असतं तर जास्त काय अडचण येणार नाही. सिंटॅक्स काय तुम्ही सिंटॅक्स कधीही शिकू शकता. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, सिंटॅक्स आपण कधी शिकू शकतो, पण लॉजिक जे असतं मेन लॉजिक ते समजणं महत्त्वाचं आहे. सिंटॅक्समध्ये एवढं काय अडचण येत नाही. सिंटॅक्स आपण कधी शिकू शकतो. सिंटॅक्स एवढे प्रोग्रामिंगचे महत्त्वाचे नसतात, पण जी गोष्ट आहे महत्त्वाची की अरे म्हणजे काय, अरे कशासाठी आपण यूज करतो ते म्हणजे ते नीट समजून घेणं ते महत्त्वाचं आहे. तर धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जर आणि अजून नवीन व्हिडिओ येतील आणि अजून चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करेन. पण आता सुरुवात आहे, त्यामुळं आपण अजून छान प्रकारे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया. चला तर धन्यवाद. बाय बाय.